स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघूया 17 ऑगस्टच्या इम्पॉर्टंट न्यूज. त्यामध्ये आपली फर्स्ट न्यूज आहे की इंडियाचा नवीन रॉकेट स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ओके, इंडियाज न्यू रॉकेट स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल SSLV D3 यांनी लिफ्ट ऑफ केलेला आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 08 ला, जे की आहे EOS 08. याचं शॉर्ट फॉर्म आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 08. ओके, याला लिफ्ट ऑफ केलेला आहे, ज्याचं वेट आहे 175.5 kg. ओके, सो हे जे पिगीबॅक सॅटेलाइट आहे, तर आणखी एक दुसरं लॉन्च झालेलं आहे. तर काय आहे ते, चेन्नई बेस्ड स्टार्टअप आहे स्पेस रिक्षा स्मॉल सॅटेलाइट SR0. तर हे पण लॉन्च करण्यात आलेलं आहे. या मिशन मध्ये हे पण लॉन्च करण्यात आलेलं आहे, ज्याचं नाव आहे चेन्नई बेस्ड स्टार्टअप स्पेस रिक्षा स्मॉल सॅटेलाइट SR0. ओके, आता बघूया की टेक्नॉलॉजीज काय काय आहे SSLVच्या. तर हे पेलोड कॅपॅसिटी आहे SSLV ची 500 kg टू लो अर्थ ऑर्बिट. ओके, डेव्हलप केलेलं आहे इस्रोनी, आणि जे की ग्लोबल मार्केट ट्रेंड आहे फॉर स्मॉलर सॅटेलाइट करतात, त्याला हे मीट सुद्धा करतं. रॉकेटची स्पेसिफिकेशन आहे SSLV ही 34 मीटर टॉल आहे आणि वेट आहे इथं 119 टन. ओके, आणि याची कॉस्ट जे आहे, रॉकेटचा कॉस्ट आहे अप्रॉक्सिमेटली ₹56 करोड. सो काही मिशनचे ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामध्ये कंप्लीट केलेला आहे SSLV डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे मिशनचा. नेक्स्ट आहे एनेबल ऑपरेशनल मिशन बाय इंडियन इंडस्ट्री अँड पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन न्यू स्पेस इंडिया लिमिटेड. ओके, सो हे आहे की इंडियाचे जे नवीन रॉकेट SSLV D3 आहे, ती लिफ्ट ऑफ झालेली आहे विथ अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 08 सोबत. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे रामासर साइट बद्दलची न्यूज. तर इंडिया मधल्या काही साइट्स आहेत, 3 साइट्स त्या रामासर साइटच्या लिस्ट मध्ये ऍड करण्यात आलेल्या आहे नवीन. तर बघूया त्या कोणत्या कोणत्या आहेत. तर इंडियाने रिसेंटली ऍड केलेले आहे 3 नवीन वेटलँड साइट्स लिस्ट मध्ये, रामासर साइटच्या लिस्ट मध्ये. ओके, तर टोटल नंबर आता झालेला आहे इंडियाचा 85 अशा साइट्स ज्या आहेत त्या रामासर साइट्स मध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत. तर नवीन ऍड केलेल्या साइट्स कोणत्या कोणत्या आहेत, त्या आहे नांजरिया बर्ड सँच्युरी तामिळनाडू मधलं, दुसरी आहे तामिळनाडू मधली काजूवेली बर्ड सँच्युरी, आणि थर्ड आहे मध्य प्रदेश मधलं तवा रिझर्वॉयर. ओके, तर ह्या 3 नवीन साइट्स आहेत ज्या ऍड करण्यात आलेल्या आहे, इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे इंडिया मधल्या रामासर साइट्सच्या लिस्ट मध्ये. आणि टोटल नंबर जो झालेला आहे इंडिया मधला रामासर साइटच्या लिस्ट मध्ये, त्या झालेल्या आहे 85. की पॉइंट्स बघून घ्या. रामासर कन्व्हेन्शन बद्दल इस्टॅब्लिश झालेला आहे 1971 मध्ये इराणच्या रामसर इथे. ओके, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कन्झर्वेशन आणि सस्टेनेबल जे आहे यूज ऑफ वेटलँड्स. ओके, जे वेटलँड्सचे यूजला आहे कन्झर्वेशन आणि सस्टेनेबल करणे. इंडियाचा इन्व्हॉल्वमेंट, इंडिया कधी इन्व्हॉल्व झालेली आहे यामध्ये, साईन कधी केलेलं आहे रामासर साइट मध्ये, तर इंडियाने सिग्नेचर केलेलं होतं 1 फेब्रुवारी 1982 मध्ये. इम्पॉर्टन्स काय आहे, फोकस करणे आणि मेंटेन करणे वेटलँड्सला, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन करता, आणि सस्टेनिंग ह्युमन लाईफ थ्रू देअर इकोसिस्टम सर्व्हिस. तर हा इम्पॉर्टन्स आहे रामासर साइट्स बद्दलचा. आणि टोटल असे 85 साइट्स आहे इंडिया मधल्या रामासर साइटच्या लिस्ट मध्ये, आणि इन्क्लूड करण्यात आलेले आहे नवीन 3 रामासर साइट्स. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मूंनी काही गॅलेंटरी अवॉर्ड अप्रूव्ह केलेले आहेत. तर किती केलेले आहे बघूया. द्रौपदी मुर्मू प्रेसिडेंट जे आहे आपल्या इंडियाच्या, त्यांनी 103 गॅलेंटरी अवॉर्ड आर्म फोर्स आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्स यांच्याकरता अप्रूव्ह केलेले आहे इंडिपेंडन्स डेच्या इव्हनिंग मध्ये. ओके, 15 ऑगस्टला त्यांनी गॅलेंटरी अवॉर्ड 103 गॅलेंटरी अवॉर्ड अप्रुव्हल दिलेला आहे, जे शोकेस करतं इंडियाच्या रिकग्निशन ऑफ ब्रेवरी आणि व्हॅलर इन डिफेन्स ऑफ द नेशन. ओके, तर काही की पॉइंट्स आहे. की पॉइंट्स म्हणजे आता कोणाकोणाला किती गॅलेंटरी अवॉर्ड कोणाकोणाला प्रदान करण्यात आलेले आहे, पोस्टुमसली कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे बघूया आता.
तर टोटल अवॉर्ड आहे 103 गॅलंटरी अवॉर्ड. ओके, त्यामधले 4 कीर्ती चक्र आहे जे की सेकंड हायएस्ट पीस टाइम गॅलंटरी अवॉर्ड आहे. तर 4 कीर्ती चक्र देण्यात येणार आहे. 18 शौर्य चक्र देण्यात येणार आहे. जो शौर्य चक्र जो आहे तो आहे थर्ड हायएस्ट पीस टाइम गॅलंटरी अवॉर्ड. एक बार टू सेना मेडल आहे. 63 सेना मेडल्स आहे. 11 नौ सेना मेडल्स आहे. ओके, आणि 6 आहे वायू सेना मेडल्स. टोटल 103 गॅलंटरी अवॉर्ड अप्रूव्ह करण्यात आलेले आहे. ते अप्रूव्ह केलेले आहे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी. तर पोस्टुमसली अवॉर्ड कोणा किती देण्यात येणार आहे, तर कीर्ती चक्र जे आहे ते 3 आउट ऑफ 4. ओके, 4 मधले 3 कीर्ती चक्र हे पोस्टुमसली अवॉर्ड करण्यात येणार आहे. शौर्य चक्र मधले 4 जे शौर्य चक्र आहे जे रिसिपियंट्स आहे ते त्यांना अवॉर्ड करण्यात येणार आहे पोस्टुमसली. ओके, म्हणजे मरणोत्तर. तर असे अवॉर्ड्स आहे 103 गॅलंटरी अवॉर्ड जे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी अप्रूव्ह केलेले आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे अपॉइंटमेंटची न्यूज. तर गोविंद मोहन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे न्यू युनियन होम सेक्रेटरी म्हणून. ओके, नवीन युनियन होम सेक्रेटरी म्हणून गोविंद मोहन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. त्यांनी सक्सीड केलेला आहे अजय कुमार भल्ला यांना. तर त्यांची करंट पोझिशन काय आहे बघूया आपण. तर या अपॉइंटमेंटच्या अगोदर गोविंद मोहन हे सर्व करत होते ऍज अ सेक्रेटरी इन द मिनिस्ट्री ऑफ कल्चर मध्ये सेक्रेटरी म्हणून ते सर्व करत होते. त्यांनी फर्स्ट जॉईन केलेलं होतं ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मध्ये. त्याच्या करिअर बॅकग्राऊंड बद्दल बघूया. ते 1989 बॅचचे IAS ऑफिसर आहे फ्रॉम सिक्कीम कार्ड. नेक्स्ट, प्रिव्हियसली ते सर्व करत होते ऍज अ जॉईंट सेक्रेटरी आणि ऍडिशनल सेक्रेटरी म्हणून युनियन होम मिनिस्ट्री मध्ये. ओके, तर ह्या यांचे जे करंट रोल आहे त्या करंट रोल ज्यांनी आता अपॉइंट झालेले आहेत तर त्याच्या अगोदर ते जॉईंट सेक्रेटरी आणि ऍडिशनल सेक्रेटरी होते युनियन होम मिनिस्ट्री मध्ये. चॅलेंजिंग रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय केलेल्या आहेत त्यांनी जी सर्व्हिस दिलेली आहे त्यांची सर्व्हिस मध्ये त्यांनी काय काय चॅलेंजिंग रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या त्या बघूया. त्यांची जी इमिजिएट चॅलेंज आहे ते विल बी ओव्हरसी द असेंब्ली इलेक्शन इन जम्मू अँड काश्मीर. जम्मू अँड काश्मीर मध्ये जे असेंब्ली इलेक्शन झालेलं होतं तेव्हा ते काही चॅलेंजेस त्यांनी केलेले आहे, ओव्हरसी केलेले आहेत. सोबतच एन्श्युरिंग पीसफुल इलेक्शन अँड मॅनेजिंग सिक्युरिटी कन्सर्न्स इन द रिजन विल बी क्रिटिकल टास्क. तर असे काही रिजन्स आहे जिथल्या इलेक्शन्स मध्ये त्यांनी सिक्युरिटी मॅनेज केलेली आणि तिथले जे कन्सर्न्स आहे ते सुद्धा त्यांनी रिझॉल्व्ह केलेले आहे पीसफुली. सो गोविंद मोहन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ युनियन होम सेक्रेटरी म्हणून. त्यांनी सक्सीड केलेला आहे अजय कुमार भल्ला यांना. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज पण अपॉइंटमेंटची आहे. सो सिनियर IRS ऑफिसर राहुल नवीन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ फुल टाइम डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट इथे म्हणजे ईडी. ओके, ईडी इथे ऍज अ डायरेक्टर फुल टाइम डायरेक्टर म्हणून त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. सो बॅकग्राऊंड काय आहे नवीन यांचा. नवीन हे प्रिव्हियसली सर्व करत होते ऍज अ स्पेशल डायरेक्टर म्हणून ईडी मध्ये. ओके, ईडी मध्ये ते स्पेशल डायरेक्टर होते आणि नंतर त्यांना ऍक्टिंग डायरेक्टर म्हणून पण पोझिशन देण्यात आलेली आहे. त्याचं संजय कुमार मिश्रा यांचं टेन्युअर जे आहे ते सप्टेंबर 2023 मध्ये एंड झालेलं होतं. तर त्यानंतर ऍक्टिंग डायरेक्टर म्हणून त्यांनी वर्क केलेलं आहे, सर्व केलेलं आहे नवीन यांनी. त्यांनी ईडी जॉईन केलेलं होतं 2019 मध्ये आणि त्यांनी काही की रोल्स सुद्धा इंडियाच्या म्युच्युअल इव्हॅल्युएशन मध्ये प्ले केलेले आहे बाय द फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स. ओके, तर त्यांचं काही कंट्रीब्युशन्स आहे. तर काय काय कंट्रीब्युशन्स आहेत त्यांचे बघूया. तर नवीन यांनी एक बुक सुद्धा ऑथर केलेली आहे ज्याचं टायटल आहे इन्फॉर्मेशन एक्सचेंज अँड टॅक्स ट्रान्सपरन्सी टॅकलिंग ग्लोबल टॅक्स इव्हेशन अँड अवॉइडन्स. ओके, तर ही त्यांनी ऑथर केलेली एक बुक आहे, त्याचा टायटल आहे. त्यांच्या टेन्युअर मध्ये त्यांनी काही हाय प्रोफाईल अरेस्ट सुद्धा केलेले आहे. जसे की दिल्लीचे चीफ मिनिस्टर अरविंद केजरीवाल यांना त्यांनी अरेस्ट केलेलं आहे. सोबतच झारखंडचे चीफ मिनिस्टर जे आहे हेमंत सोरेन यांना पण मनी लॉन्ड्रिंग केस मध्ये त्यांनी अरेस्ट केलेले आहे. म्हणजे हे हाय प्रोफाईल अरेस्ट आहे जे त्यांनी केलेले आहे त्यांच्या टेन्युअर मध्ये. सोबतच
त्यांनी एन्श्युअर केलेलं आहे सिक्युरिटी फॉर ईडी टीम्स वर्किंग इन चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट, जसं की वेस्ट बेंगाल. ओके, जे चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट आहे वेस्ट बेंगाल, तर तिथे पण त्यांनी वर्क केलेलं आहे. ईडीचे टीम वर्किंग केलेलं आहे. ओके, सो राहुल नवीन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ डायरेक्टर, फुल टाइम डायरेक्टर म्हणून एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट इथे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे पॅन्टोग्रान शिनावात्रा यांना नॉमिनेट करण्यात आलेलं आहे ऍज अ थायलंडचे नवीन प्राईम मिनिस्टर म्हणून. तर त्यांच्याबद्दल काही बघून घेऊया आपण सविस्तरपणे. तर थायलंडचे प्यू थाय पार्टी, थायलंडचे जे प्यू थाय पार्टी आहे त्यांनी अनाऊन्स केलेला आहे पॅटोंग्रान शिनवात्रा यांना नॉमिनेट केलेलं आहे कंट्रीचे नवीन प्राईम मिनिस्टर म्हणून, जे की अपकमिंग आता पार्लमेंट वोट होणार आहे त्यामध्ये. तर इफ इलेक्टेड, जर त्या इलेक्ट झाल्या तर त्या राहणार आहे थायलंडच्या सेकंड वुमन प्राईम मिनिस्टर. ओके, तर त्या जर इलेक्ट झाल्या, तर आता तर सध्या नॉमिनेट झालेल्या आहे, त्यांना नॉमिनेट केलेलं आहे, पण जर इफ इलेक्ट झाल्या त्या, तर त्या राहणार आहे थायलंडच्या सेकंड वुमेन प्राईम मिनिस्टर. आणखी त्या थर्ड मेंबर सुद्धा राहणार आहे शिनवात्रा फॅमिली मधल्या, ज्या की या पोझिशनवर राहणार आहे. त्यांच्या आधी त्यांचे फादर होते ताक्षिन शिनवात्रा, आणि त्यांच्या फादर नंतर त्यांच्या आंट होत्या यिंगलक शिनवात्रा. ओके, त्यांच्यानंतर आता ह्या त्यांच्या फॅमिली मधला थर्ड मेंबर राहणार आहे या पोझिशनवर. फॉर्मर प्राईम मिनिस्टर श्रीथा थावसिन यांना रिमूव्ह करण्यात आलेलं आहे त्यांच्या ऑफिस मधनं बाय कॉन्स्टिट्युशनल कोर्ट, जी की काही इथिकल व्हायोलेशन केलेले आहे त्यांनी, म्हणून त्यांना रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. ओके, तर आधी जे प्राईम मिनिस्टर होत्या त्या होत्या श्रीथा थावसिन, तर त्यांना रिमूव्ह करण्यात आलेलं आहे त्यांच्या पोझिशनवरनं. तर कोर्टनी त्यांना गिल्टी फाउंड केलेलं आहे आणि अपॉइंट केलेला आहे कॅबिनेट मेंबर इन्व्हॉल्ड इन अलिगली ब्रायबरी केस. तर ब्रायबरी केस मध्ये इन्व्हॉल्ड होत्या त्या, त्यामुळे आता जे आहे त्यांना कोर्टनी गिल्टी मानलेलं आहे आणि त्यांच्या जागेवर आता नवीन प्राईम मिनिस्टर म्हणून प्यू थाय पार्टी थायलंडची जे आहे त्यांनी यांना नॉमिनेट केलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे, जसं ही न्यूज आपण एक घेतलेली आहे आधीच्या सेशन मध्ये, की जे PR श्रीजेशची जर्सी नंबर आहे 16, तर त्यांना आता काय केलेलं आहे, रिटायर केलेलं आहे त्या जर्सी नंबरला. तर बघूया सविस्तरपणे न्यूज. हॉकी इंडियाने ऑफिशियली रिटायर केलेली आहे जर्सी नंबर 16. ओके, फ्रॉम नॅशनल सिनियर मेन्स टीम. तर ऑनर करण्याकरता गोलकीपर PR श्रीजेश जे आहे त्यांना ऑनर करण्याकरता त्यांची जे जर्सी नंबर आहे 16 त्यांना रिटायर करण्यात आलेला आहे. आणि त्यांचं जे सिग्निफिकंट कंट्रीब्युशन आहे टुवर्ड स्पोर्ट, तर याला पण रेकग्नाइज केलेलं आहे त्यांनी. तर आता ही जी जर्सी नंबर आहे 16 ही रिटायर झालेली आहे, तर म्हणून आता कोणता पण जो सिनियर मेन्स टीम प्लेअर राहणार आहे हॉकीचा, तर तो हा जर्सी नंबर घालू शकणार नाही. ओके, फ्युचर मध्ये. ऑनर आणि रेकग्निशन बद्दल बघून घेऊया आपण. PR श्रीजेश हे अक्लेम ऍज, त्यांना अक्लेम करण्यात आलेलं आहे ऍज गॉड ऑफ मॉडर्न इंडियन हॉकी बाय हॉकी इंडिया. हॉकी इंडिया कडनं त्यांना गॉड ऑफ मॉडर्न इंडिया हॉकी यांनी अक्लेम करण्यात आलेलं आहे. सोबतच त्यांनी रिटायरमेंट अनाऊन्स केलेलं आहे त्यांचे डिस्टिंग्विश करिअर नंतर. जसं की काही इन्क्लुडेड आहे बॅक टू बॅक त्यांनी ऑलिम्पिक मेडल जिंकलेले आहे, ब्रॉन्झ 2020 आणि 2024 मध्ये. त्यानंतर त्यांनी रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे आणि त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांना PR श्रीजेश यांना अपॉइंट सुद्धा करण्यात आलेला आहे ऍज अ कोच म्हणून ज्युनियर मेन्स हॉकी टीमचा. ओके, सो PR श्रीजेशची जे जर्सी नंबर आहे जर्सी नंबर 16, ते आता हॉकी इंडिया मधनं रिटायर झालेली आहे. हॉकी इंडियाने त्यांना रिटायर केलेलं आहे, ऑफिशियली त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन्स बघून घेऊया. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट सॅटेलाइट डिड इंडियाज न्यू रॉकेट SSLV-D3 लॉन्च अलोंगसाइड द पिगीबॅक सॅटेलाइट SR-03. तर कोणती आहे ती सॅटेलाइट? ती आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट 08, म्हणजे EOS 08. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे, विच स्टेट इन इंडिया नाउ हॅज द हायेस्ट नंबर ऑफ रामासार साइट्स. तर इंडिया मधलं कोणतं स्टेट आहे
ज्याच्यातलं हायेस्ट नंबर ऑफ रामासार साइट्स आहे आफ्टर ऍडिशन ऑफ 3 नवीन साइट्स. ओके, 3 नवीन साइट्स ऍड झाल्यानंतर आणि टोटल असे येतात 85. तर ते आहे तमिळनाडू. तमिळनाडू हे स्टेट आहे ज्यामधले हायेस्ट नंबर ऑफ साइट्स जे आहे त्या रामसर साइटच्या लिस्टमध्ये इन्क्लुडेड आहे. हाऊ मेनी गॅलेंटरी अवॉर्ड वेअर अप्रूव्ड बाय प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू. तर इंडिपेंडन्स डेच्या इव्हिनिंग मध्ये प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांनी किती गॅलेंटरी मेडल्स जे आहे अवॉर्ड ते अप्रूव्ह केलेले आहे, तर ते केलेले आहे टोटल 103. हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज न्यू युनियन होम सेक्रेटरी. तर नवीन युनियन होम सेक्रेटरी म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे, त्यांनी सक्सेड केलेला आहे अजय कुमार भल्ला यांना. तर त्यांचं नाव आहे गोविंद मोहन. who was appointed as full-time Directorate of Enforcement Directorate in 2023. तर एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट इथे फुल टाइम डायरेक्टर म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे, ते करण्यात आलेला आहे राहुल नवीन यांना. Who has been nominated by Thailand's Pheu Thai Party for the position of Prime Minister following the removal of Sritha Thavisin. तर श्रीथा थविसीन यांच्या रिमूव्हल नंतर कोणाला नॉमिनेट करण्यात आलेला आहे थायलंडच्या फ्यू थाय पार्टी मधनं ऍज अ प्राईम मिनिस्टरच्या पोझिशनवर. तर त्याचं नाव आहे पायटॉंगट्रा शिनवात्रा. ओके, विच जर्सी नंबर हॅज हॉकी इंडिया रिटायर्ड इन ऑनर ऑफ गोलकीपर PR श्रीजेश. तर कोणती हॉकी नंबर जे आहे हॉकी इंडियाने रिटायर्ड केलेला आहे ऑनर करण्याकरता गोलकीपर PR श्रीजेशला, तर ते आहे 16. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूजची तुम्हाला PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.